वसईच्या पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी आपल्याकडे काम करणाऱ्या पोर्तुगीज कारागिरांना चिथावणी दिल्याने ते आपणास न सांगता मुंबईस पळून गेले हे शिवाजी महाराजांना कळाले. या घटनेमुळे पोर्तुगीजांविषयी त्यांच्या मनामध्ये एक प्रतिकूल ग्रह निर्माण झाला. याच वर्षी पोर्तुगीज लोक विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत हे त्यांना आणखीन एका प्रसंगातून पटले. त्याच वर्षी महाराजांनी जंजिऱ्याच्या सिद्धीवर एक मोहीम हाती घेतली असता पोर्तुगीजांनी सिद्धीला आतून मदत केल्याने ती अयशस्वी झाली. शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज व्हाईसरॉयकडे तक्रार केली. प्रत्युत्तर आले की सिद्धीला आपण दारुगोळ्याची अथवा अन्न पुरवठ्याची कुठलीही मदत करत नाही, परंतु चोरून आतून मदत पाठवणे चालूच राहिले. नमस्कार, मी ऋषिकेश अरुण हेंद्रे. महाऋषिटेरियन टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलवरील माझे शिवराय या शिवचरित्र मालिकेच्या पुढच्या भागात आपले स्वागत. इसवी सन 1661 साली शिवाजी महाराजांनी कुडाळवर स्वारी केली. तेव्हा त्यांचे सैन्य गोव्याच्या हद्दीवर आले. इतके दिवस पोर्तुगीजांची भूमिका नुसती बघ्याची होती. आता शिवाजी महाराज म्हणजे स्वराज्य त्यांचे शेजारी बनले होते. महाराजांचा वचक त्यांना वाटत होताच. आता ते जवळ आल्याने त्यांच्याशी मैत्रीचे संबंध ठेवणे आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हिताचे आहे असे त्यांना वाटल्याने इसवी सन 1663 साली एप्रिल महिन्यात गव्हर्नर आंतोनियो दो मेलू दो कास्ट्रू याने शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवून त्यांच्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा दर्शवली. इसवी सन 1664च्या ऑगस्ट महिन्यात शिवाजी महाराज वरच्या चौलमध्ये 50 युद्धनौका बांधत असल्याची माहिती खालच्या चौलच्या पोर्तुगीज कॅप्टनने गोव्याच्या व्हाईसरॉयला कळवून पुढच्या कारवाईचा हुकूम करावा अशी त्याला विनंती केली. गव्हर्नरने राज्य सल्लागार मंडळाची बैठक बोलावून कौल मागितला. आपल्या प्रस्ताविक भाषणात गव्हर्नर म्हणाला, चौलच्या कॅप्टनने असे कळवले आहे की शिवाजी वरच्या चौलमध्ये 50 युद्धनौका बांधत आहे. त्यापैकी 7 बांधून तयार आहेत. त्या लवकरच समुद्रात लोटल्या जाणार आहेत. तरी शिवाजीचा विरोध करावा की करू नये या संबंधीचे आज्ञापत्र त्वरित पाठवावे आणि जर विरोध करायचा असेलच तर चौलच्या किल्ल्यामध्ये माणसे कमी असल्याने कुमक धाडावी. गव्हर्नर सल्लागार मंडळाला पुढे म्हणाला की शिवाजी बलाढ्य असल्याने त्याच्याशी वागताना सबुरीचे धोरण अवलंबणे आपल्या हिताचे आहे. गव्हर्नरच्या या मताला सल्लागार मंडळाच्या सर्व सदस्यांनी पाठिंबा दाखवला आणि शिवाजी महाराजांची कुरापत काढू नये असे एकमताने ठरवले. मात्र चौलच्या कॅप्टनच्या विनंतीनुसार त्याला कुमक धाडावी अशी सूचनाही गव्हर्नरला केली. आत्तापर्यंत पोर्तुगीजांच्या मनात शिवाजी महाराजांच्या बद्दलची धास्ती चांगलीच बसली होती. पुढे इसवी सन 1664च्या डिसेंबर महिन्यात विजापूरचा सरदार खवास खान याची व शिवाजी महाराजांची लढाई कुडाळच्या नजीक झाली. यामध्ये खवास खानाचा पराभव झाला. ही वार्ता गोव्याच्या व्हाईसरॉयला कळताच त्याने एक पत्र पाठवून शिवाजी महाराजांचे अभिनंदन केले. प्रस्तुत लढाईत कुडाळचा लखम सावंत, पेडणेचा केशव प्रभू आणि केशव नाईक व डिचोलीचा खेळू शेणवी हे चौघे खवास खानाच्या बाजूने शिवाजी महाराजांच्या सैन्याशी लढले. परंतु आता खवास खानाचा पराभव झाल्यानंतर शिवाजी महाराजांच्या भयाने ते पोर्तुगीजांच्या आश्रयाला गेले. परंतु तिकडे ते स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रदेशात उपद्रव देण्यास प्रारंभ केला. हे देसाई शिवाजी महाराजांच्या प्रदेशास उपद्रव करून
पुन्हा एकदा पळून गोव्यात पोर्तुगीजांच्या आश्रयाला जाऊ लागले. हे इसवी सन 1666च्या मार्च महिन्यात शिवाजी महाराजांनी विजापूरच्या ताब्यात असलेल्या फोंड्याच्या किल्ल्याला वेढा घातला. तो लढवण्यासाठी विजापूरच्या मोकासदारांनी, देसायांनी पोर्तुगीजांकडे दारुगोळ्याची आणि शस्त्रास्त्रांची मदत मागितली. विजापूरच्या विनंतीचा विचार करून पोर्तुगीजांनी फोंड्याचा किल्ला लढवण्यासाठी तेथील देसायांना दारुगोळ्याची मदत पाठवली आणि त्याचबरोबर चौल ठाण्याचे शिवाजी महाराजांच्या संभाव्य हल्ल्यापासून रक्षण करण्यासाठी वसई येथील पायदळचा एक भाग तिकडे पाठवण्यात यावा असेही ठरवले. या निर्णयानुसार गोव्याच्या गव्हर्नरने फोंड्यास दारुगोळ्याची आणि शस्त्रांची मदत पाठवली आणि त्या मदतीमुळे किल्ल्यातील शिबंदीला कुमक येईस्तोपर्यंत किल्ला लढवणे शक्य झाले. अखेर विजापूरचा सरदार रुस्तुमे जमान येऊन त्याने शिवाजी महाराजांचा वेढा उठवला आणि शिवाजी महाराजांना माघार घेणे भाग पडले. यानंतर शिवाजी महाराजांच्या सुरतेवरील स्वारीची दखल या स्वारीने अचंबित झालेल्या पोर्तुगीजांनी घेतलेली दिसते. औरंगजेबासारखा आशिया खंडातील बलाढ्य बादशहाचे महत्त्वाचे शहर लुटणाऱ्या महाराजांची तुलना त्यांनी सिकंदर आणि जुलियस सीझर या दोघांशी केली. गोव्याचा गव्हर्नर 18 जानेवारी 1666 रोजी पोर्तुगालच्या राजाला पाठवलेल्या पत्रामध्ये सुरतेच्या स्वारीचा उल्लेख करून म्हणतो की शिवाजीने मोगल आणि आदिलशहा या दोघांच्या सैन्यांमधून विद्युल्लतेप्रमाणे वाट काढून सुरतेवर हल्ला केला. या शहराची त्याने मनसोक्त लूट केली व आमच्याच प्रदेशाच्या हद्दीवरून तो माघारा फिरला. सुरतेच्या लुटीमुळे मोगल बादशहा क्रोधाविष्ट झाला असून आपला एक अव्वल दर्जाचा सरदार जयसिंह याला त्याने शिवाजीवर मोठे सैन्य देऊन पाठवले आहे. पुढे शिवाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीतून आग्र्याहून सुटून स्वराज्यात परतल्यावर या अभूतपूर्व घटनांचा उल्लेख गोव्याचा व्हॉइसरॉय त्या वर्षीच्या पोर्तुगालच्या राजाला लिहिलेल्या पत्रात करतो. तो म्हणतो, शिवाजी मोगलांच्या तुरुंगातून एका फळाच्या पेटाऱ्यातून निसटला. तब्बल 36 तास तो या बंद पेटाऱ्यात होता. ज्या दिवशी तो राज्यात दाखल झाला त्याच दिवशी त्याने वाडीच्या सावंतांवर सैन्य धाडले. आदिलशहाने त्याच्या समाचारास 40,000 घोडदळ आणि मोठे पायदळ रवाना केले. हे सैन्य घाट उतरून कोकणात शिरले. गोव्यापासून हे अवघ्या 6 कोसावर होते. शिवाजीने ह्या सैन्याच्या सेनापतीस मोठी लाच देऊन त्याला माघारा वळवले. हा सेनापती मग आपल्याच राज्याच्या मुलखाची जाळपोळ करीत परत गेला. शिवाजीने कोकणात शिरून आदिलशहाच्या सरदारास त्याने जेवढी लाच चारली होती त्याच्या दुप्पट पैसा वसूल केला. त्याने कोकणात अनेक देसायांना आपल्या अंकित केले असून आता त्याचे सैन्य आमच्या हद्दीवर येऊन दाखल झाले आहे. या सैन्याचा सेनापती आणि आमचे दळणवळण चालू आहे. शिवाजीचे चातुर्य, त्याचा पराक्रम, त्याच्या हालचाली आणि त्याचे लष्करी डावपेच पाहून त्याची तुलना करायची झालीच तर ती सीझर किंवा सिकंदर याच्याशी करावी लागेल. आणि शेवटी हा मनुष्य सगळीकडेच आहे, त्याचे निश्चित ठिकाण आपसूक असे नाही. तो सबंध आशियाशी युद्ध करीत आहे. मोगल बादशहाचे सैन्य लक्षावधी आहे. या सैन्याच्या नाकावर टिच्चून शिवाजीने सुरत शहर लुटले. त्याच्या समुद्रावरील सैन्याची देखील मला भीती वाटते. त्याच्या युद्धनौका मोठ्या नाहीत परंतु पुष्कळ आहेत. शिवाजी महाराजांनी आदिलशहाच्या सरदाराला लाज चारून त्याला माघारी जायला लावले असे गोव्याचा गव्हर्नर म्हणतो खरा, परंतु याला मराठी किंवा विजापुरी कागदांमध्ये कुठेच उल्लेख मिळत नाही. मात्र महाराजांनी कुडाळच्या देसायाला
आपले स्वामित्व पत्करायला लावले हे खरे. त्यांनी त्याच्याकडून निष्ठेची शपथ घेतली, पण तिचे पालन मात्र त्यांनी केले नाही. त्याचे कारण असे की विजापूरच्या नामधारी राजवटीत ते जे अनियंत्रित सत्ता उपभोगीत होते, तशी सत्ता त्यांना महाराजांच्या राज्यात उपभोगता येणे शक्य नव्हते. आणि म्हणूनच त्यांनी शिवाजी महाराजांच्या विरुद्ध बंडाळी आरंभली होती. पोर्तुगीजांच्या आश्रयाला राहून ते महाराजांच्या प्रदेशात उपद्रव देत होते. महाराजांना हे सहन होणे कदापिही शक्य नव्हते. यास्तव त्यांनी पोर्तुगीज हद्दीत शिरून बंडखोर देसायांना शासन करण्याचा बेत आखला. परंतु पोर्तुगीजांचे वर्चस्व भंग करण्याचे हे एकमेव कारण नव्हते. बंडखोर देसाई त्यांना पोर्तुगीज फूस लावत होते हे खरे, परंतु पोर्तुगीजांच्या राज्यातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या कागाळ्या महाराजांच्या कानावर येत होत्या. पोर्तुगीजांच्या अंमलाखालील प्रदेशात सक्तीने धर्मांतर होत होते असे उल्लेख पोर्तुगीज कागदपत्रात आढळत नसले तरी इंग्रजी कागदपत्रांमधून तो आढळतो. शिवाजी महाराजांनी या दोन कारणांसाठी पोर्तुगीजांना शासन करण्याचे महाराजांनी ठरवले आणि गोव्याची मोहीम आखली गेली. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.